लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत व्हेकल अलॉंग बँक रोड. बट त्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणे गरजेचं आहे. ओके, का गरज पडते आपल्याला रोडला बँक करण्याची? कारण त्याआधी आपण एक एक्सप्रेशन पाहिलं होतं की व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये काय काय फोर्सेस होते. सो फर्स्ट टाइप ऑफ फोर्स इकडे लागत होता, हा होता नॉर्मल फोर्स, खाली होता mg आणि याच्याकडे सेंटरकडे लागत होता स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. त्यावेळेला आपण काय म्हटलं की जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करता हा स्टॅटिक फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स, जो काय करतो या व्हेकलला स्किड करण्यापासून थांबवतो आणि हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ओके, बट आपल्याला माहिती आहे की या स्टॅटिक फ्रिक्शनची काहीतरी लिमिट आहे. ओके, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन इज लिमिटिंग फ्रिक्शन which is equals to mu into n. ओके, म्हणजेच काय, which is equals to mv square divided by r. ओके, जशी व्हेलॉसिटी वाढेल तसं फ्रिक्शन पण वाढेल आणि एकदा का व्हेलॉसिटी खूप जास्त वाढली जेणेकरून या स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा जर जास्त फोर्स झाला तर व्हेकल स्किड होऊ शकतं. म्हणून आपण काय करतो, रोडला बँक करतो. ओके, कशामुळे? बिकॉज फॉर स्टॅटिक फ्रिक्शन देर इज अ सर्टन लिमिट. ओके, आणि हे स्टॅटिक फ्रिक्शन जे पॉईंट टू पॉईंट चेंज होतं. का पॉईंट टू पॉईंट चेंज होणार आहे? कारण इथं जेवढं या पॉईंटला जेवढं फ्रिक्शन असेल तेवढं या पॉईंटला असेलच असं नाही. बिकॉज इथं रोड खराब असू शकतो, रफ असू शकतो, इथं रोड स्मूथ असू शकतो, इथं वेट असू शकतो, इथे ड्राय असू शकतो. म्हणजे या सर्व कंडिशन्सवर या सर्व गोष्टी डिपेंड आहेत. म्हणून या सर्व गोष्टींना डील करण्यासाठी आपण रोडला काय करतो, बँक करतो. सो व्हॉट इज मीन बाय बँकिंग ऑफ रोड्स? बँकिंग ऑफ रोड्स मीन्स the phenomenon where the outer edge of curved roads are raised above the inner edge. Means काय? For example, हा असा एक ट्रॅक आहे, सर्क्युलर ट्रॅक. ही काय आहे? ही आहे इनर एज आणि ही आहे आउटर एज. तर ही जर लाईन आपण अशी पाहिली, जर या लाईनला आपण समोरून पाहिलं तर ही लाईन कशी आहे? अशी या प्रकारे. दिस इज इनर एज, दिस इज आउटर एज, दिस इज ए, दिस इज बी. आणि आपण रोड बँक करतो म्हणजे काय की ही जी आउटर एज आहे या आउटर एजला थोड्या अँगलनी वर घेतो. म्हणजे हा सरफेस कसा बनवून जाईल? हा सरफेस बनवून जाईल या अँगल थिटाने. याला काय म्हणतो आपण? बँकिंग ऑफ रोड्स. व्हॉट इज मीन बाय बँकिंग ऑफ रोड्स? ओके, the phenomenon where the outer edge of curved road are raised above the inner edge. Okay, आता हे कशामुळे करणार? Because this design provides a necessary centripetal force for the vehicle to safely navigate turns, preventing skidding and enhancing stability. Okay, these are the benefits of banking of roads. Okay, जर आता म्हटलं तर या रोडवर आपण काय करूया, एक याच्या मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काढूया. मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काढताना आपण काय करतोय, आपण फ्रिक्शनला करतोय इग्नोर. ओके, इलिमिनेट नाही करतोय, फक्त फ्रिक्शनला आपण करतोय इग्नोर. ओके, जर फ्रिक्शनला आपण इग्नोर केलं, जस्ट फॉरगेट अबाउट फ्रिक्शनल फोर्स. ओके, आता तसं जर म्हटलं तर पार्टिकलला एक फोर्स लागतो, दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. कोणता फोर्स येतो? त्याचा वेट mg. आणि आपल्याला माहिती आहे सरफेसला परपेंडिक्युलर कोणता फोर्स लागतो? सरफेसला परपेंडिक्युलर फोर्स लागतो नॉर्मल फोर्स. ओके, आता त्यासाठी जर ही डायग्राम तुम्ही पाहिली तर या डायग्रामला आपण असंही ड्रॉ करू शकतो. लक्षात घ्या. ओके, हा पॉइंट आहे. ओके, या पॉइंटवर डाऊनवर्ड डायरेक्शनला कोणता फोर्स लागतोय? डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स लागतोय mg. इकडे वरच्या डायरेक्शनला कोणता फोर्स लागतोय? या डायरेक्शनला फोर्स लागतोय नॉर्मल फोर्स. ओके, आता याला या प्रकारचा साइन बनवून घ्या. ठीक आहे, आणि हा आहे रोडचा सरफेस. जर मी याला ट्रायंग्युलर बनवला तर हा अँगल काय आहे? थिटा. हा अँगल थिटा आहे, हा अँगल आहे 90. ओके, आता आपल्याला माहिती आहे अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. सो सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू 180 डिग्री. त्यापैकी हा 90 आहे, म्हणजे या दोघांची सम काय यायला पाहिजे?
90 डिग्री. हा थिटा आहे तर हा अँगल किती येईल 90 मायनस थिटा. हा 90 मायनस थिटा तर हा होल अँगल हा थिटा आहे. हा होल अँगल थिटा म्हणजे हा किती येईल दिस इज थिटा. इफ दिस इज थिटा देन दिस इज 90 मायनस थिटा अँड देन दिस इज थिटा. ठीक आहे. यामुळे आपण काय केलं हा जर थिटा आहे तर हा पण अँगल आपण थिटा लिहिला. समजलं कसं. इफ दिस अँगल इज थिटा देन दिस इज 90 मायनस थिटा. इफ दिस इज 90 मायनस थिटा देन दिस इज थिटा. दिस इज 90 मायनस थिटा अँड दिस इज थिटा. ओके. आता वेक्टर रिझोल्युशन मध्ये हे लक्षात ठेवा की आपल्याकडे एक ए वेक्टर आहे. हा ए वेक्टर या दोन परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये आपण काय करू शकतो याला रिझॉल्व्ह करू शकतो. जिकडनं अँगल बनतो तो कॉम्पोनेंट काय येतो कॉस थिटा आणि जिकडनं अँगल नाही बनत तो असतो साइन थिटा. ठीक आहे साइन थिटा. मग हे झालं कशाविषयी ही झाली सगळे म्हणजे जे काही आपल्याला लागणारं सर्व गोष्टी. ओके. त्यानंतर परत आता जर तुम्हाला डेरिवेशन आलं तर डेरिवेशन मध्ये कसं लिहिणार. डेरिवेशन मध्ये आता बघा परत आपला तो फॉर्म्युला कोणता आपला फॉर्म्युला डी ए डी सी. DADC फॉर्म्युला. व्हॉट इज डी. डी इज अ डायग्राम. ओके डायग्राम काढली. त्यानंतर ए ॲझम्पशन. ओके. सो ॲझम्पशन जर म्हटलं तर ॲझम्पशन मध्ये काय काय आहे. ॲझम्पशन मध्ये तुम्हाला काय काय दिसतं अ व्हेकल ऑफ मास यम मुव्हिंग ऑन अ बँक रोड वेअर अँगल ऑफ बँकिंग इज थिटा. ओके. त्यानंतर किती फोर्सेस ऍक्ट होत आहेत त्याच्यावर. फर्स्ट फोर्स mg विच इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्यानंतर एक अजून एक फोर्स आहे कोणता नॉर्मल फोर्स विच इज ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द सरफेस. हिअर फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड वी आर इग्नोरिंग फ्रिक्शन. ओके. सो त्यानुसार जर म्हटलं तर आता परत फोर्सेसला बॅलन्स करा. आता बघा इथे थिटा म्हणतोय तर थिटा यांचा इकडे कॉम्पोनेंट काय येईल एन कॉस थिटा. यांचा इकडे कॉम्पोनेंट काय येईल एन साइन थिटा. आता इथं जर पाहिलं तर हा सेंटरकडे एक फोर्स लागतोय. सेंटरकडे कोणता फोर्स लागतोय एन साइन थिटा. म्हणजे हा काय प्रोव्हाइड करणार हा प्रोव्हाइड करणार तुम्हाला फ्रिक्शन. ओके. आता या फोर्सेसला जर आपण बॅलन्स केलं तर बॅलन्स केल्याच्या नंतर काय मिळतं या फोर्सेसला बॅलन्स करून आपल्याला मिळतं हा एन कॉस थिटा जो आहे हा कशाचा इक्वल आहे दिस इज इक्वल टू वेट. ओके. अँड एन साइन थिटा हा तुम्हाला काय प्रोव्हाइड करतोय दिस इज प्रोव्हाइडिंग अ नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. सो इक्वेशन नंबर फर्स्ट इक्वेशन नंबर सेकंड. नाउ डिवाइड इक्वेशन नंबर 2 by equation number 1. Okay, so n sin theta divided by n cos theta which is equals to mv square divided by r divided by mg. Okay, so n से n cancel, sin theta by cos theta, so m से m also cancel, so sin theta by cos theta is tan theta which is equals to v square divided by rg. हा rg इकडे डिवाइडला आहे इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय. सो v square is equals to rg tan theta taking square root on both sides. So v is equals to under root rg tan theta. Okay. So this is vs. What is vs? It is मॅक्सिमम सेफ्टी स्पीड. ओके. नाव म्हणजे डी म्हणजे डायग्राम झाला, ए ॲझम्पशन झाला, डेरिवेशन झाला, सी कन्क्लुजन. व्हॉट इज कन्क्लुजन? द मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन अ बँक रोड इज vs इज इक्वल्स टू rg tan थिटा. ओके. आणि याच्यावरनं तुम्हाला जर अँगल ऑफ बँकिंग काढायचं असेल तर अँगल ऑफ बँकिंग काय निघून येईल अँगल ऑफ बँकिंग विल बी थिटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ अंडर रूट tan इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. कुठून या इक्वेशनवरनं काय केलं हा टॅन थिटा इकडे घेतलं काय होईल दिस इज टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. म्हणजे दोन इक्वेशन्स मिळाले तुम्हाला. सो मॅक्सिमम सेफ्टी स्पीड अँड
अँगल ऑफ बँकिंग. ह्या दोन रिझल्ट तुम्हाला मिळाले. सो रिझल्टमध्ये काय लिहिणार? सो कन्क्लुजनमध्ये द मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑन अ बँक रोड इज Vs is equals to under root Rg tan theta and angle of banking is equals to tan inverse of V square divided by Rg. ओके, नाउ आता आपल्याला काय काढायची आहे? स्पीड लिमिट. आता या रोडवर काहीतरी स्पीड लिमिट असेल, मॅक्झिमम मिनिमम स्पीड लिमिट. सो या स्पीड लिमिट काढायची असेल तर स्पीड लिमिट आपण कशी काढणार? ओके, तो स्पीड लिमिट. या स्पीड लिमिट मध्ये जर म्हटलं तर आपण काय करणार की लोअर, पहिल्यांदा आपल्याला कोणती स्पीड लिमिट काढायची आहे? लोअर स्पीड लिमिट. ओके, आता लोअर स्पीड लिमिट काढायची आहे तर लोअर स्पीड लिमिट साठी तुम्हाला लक्षात घ्या, इथे जो जेव्हा जेव्हा स्पीड कुठे असेल, स्पीड असेल जी आपली स्पीड आहे, ही स्पीड या मॅक्झिमम सेफ्टी स्पीड पेक्षा कमी असेल. काय म्हणतोय मी? व्हेन दिस गाडीची स्पीड जी आहे इज लेस दॅन मॅक्झिमम सेफ्टी स्पीड, त्यावेळेला काय होईल? त्यावेळेला दिस n साइन थिटा विल बी ग्रेटर दॅन बाहेरच्या दिशेला लागणारा सेंट्रीफ्युगल फोर्स. दिस इज सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स कोण? सेंट्रीफ्युगल फोर्स काय करतोय? सेंट्रीफ्युगल फोर्स ओढतोय व्हेकलला बाहेरच्या दिशेला आणि जो n साइन थिटा आहे हा कुठे ओढतोय? आतल्या दिशेला. मग हा जो n साइन थिटा आहे, n साइन थिटा हा ग्रेटर होईल कोणापेक्षा? mv स्क्वेअर डिवायडेड बाय r पेक्षा. म्हणजेच व्हेकल कुठे ओढण्याचं ट्राय करेल? व्हेकलला कोण ओढण्याचं ट्राय करेल? n साइन थिटा. म्हणजे व्हेकल कुठे होणार? व्हेकल आतल्या दिशेला म्हणजे इकडच्या खालच्या दिशेला मूव्ह करण्याचा ट्राय करेल अलॉंग रोड. म्हणून आपल्याला माहिती आहे मोशनच्या अपोजिट दिशेला कोण लागतं? तर अपोजिट दिशेला लागतो एक फोर्स अँड दॅट फोर्स इज फ्रिक्शनल फोर्स. आणि हा फ्रिक्शनल फोर्स कुठे लागेल? वरच्या दिशेला. ठीक आहे, हे समजलं? हे कशामुळे? ओके, सो सेंट्रीफ्युगल फोर्सची व्हॅल्यू कमी होईल आणि जो फोर्स लागेल तो फोर्स कुठे लागेल? फोर्स लागेल आतल्या दिशेला. म्हणून व्हेकल खाली मूव्ह करण्याचा ट्राय करेल. त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स त्या मोशनच्या अपोजिट दिशेला म्हणून कुठे लागेल? वरच्या डायरेक्शनला लागेल फ्रिक्शनल फोर्स. ओके, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. सो आता आपण परत आपल्याला काय काढायची आहे? मिनिमम स्पीड लिमिट. मिनिमम स्पीड लिमिट काढण्यासाठी परत तोच फॉर्म्युला. परत काय फॉर्म्युला? DADC. ओके, DADC डायग्राम काढली आहे. डायग्राम मध्ये काय काय दिसतं हे ओन वर्ड्स मध्ये सांगा. व्हेकल ऑफ मास m मूव्हिंग अलॉंग कर्ड रोड विच इज बँक्ड at angle theta. There are various forces acting on a body. First is weight which is acting vertically downward, normal force which is acting perpendicular to the surface. As speed is less than the maximum safety speed, then vehicle tend to move toward the center of banking. So point of banking. ओके, त्यावेळेला मग फ्रिक्शनल फोर्स कुठे लागेल? अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. हे सगळं तुमच्या वर्ड्स मध्ये सांगायचं, फक्त जे डायग्राम मध्ये दिसतं ते. ओके, आणि त्यानंतर मग ॲझम्पशन झाल्याच्या नंतर येतं डेरिवेशन. आता डेरिवेशन मध्ये जर म्हटलं तर आपण फोर्सेस आपल्याला माहिती आहे n आहे, थिटा बनतोय इकडे, थिटा बनतोय हा थिटा पण कसा आला बघा, लक्ष द्या इकडे. सो आपल्याला माहिती आहे व्हेकल खालच्या दिशेला कोणता फोर्स लागतोय? खालच्या दिशेला फोर्स लागतोय mg. इकडच्या दिशेला फोर्स कोणता लागतोय? हा फोर्स लागतोय नॉर्मल फोर्स. इकडे आपल्याला माहिती आहे हा रोड आहे, या रोडच्या इकडे कोणता फोर्स लागतोय? Fs. If this angle is theta, then this is 90 minus theta. If this is 90 minus theta, then this is theta. If this is theta, 90 minus theta, then this is theta. This is 90 minus theta and this is also theta. Okay, यामुळे आपण अँगल कोणते घेतलेले आहेत? हा एक थीटा घेतला, हा एक थीटा, दिस थीटा, दिस थीटा. ओके, या सर्व गोष्टीवरनं या n ला जर आपण इकडे रिझॉल्व्ह केलं तर काय मिळेल? n कॉस थीटा. का? कारण ज्या साईडला थीटा बनतो ती साईड असते कशावाली? कॉस थीटा. n ला जर इकडे रिझॉल्व्ह केलं तर काय मिळेल? n साइन थीटा. ओके, आता एफ ला जर आपण इकडे रिझॉल्व्ह केलं तर काय मिळेल? Fs कॉस थीटा. वरच्या साईडला रिझॉल्व्ह केलं तर काय मिळेल? Fs साइन थीटा. झाले सगळे फोर्सेस रिझॉल्व्ह.
आता रिझॉल्व्ह झाल्याच्या नंतर आपल्याला फक्त काय करायचं, आता या फोर्सेसला इक्वेट करायचं आहे. ठीक आहे, हे समजलं कशी आली डायग्राम. ओके, तर या डायग्राम मधून आता आपण काय करूया, या सर्वांना रिझॉल्व्ह करूया. ओके, इक्वेट ऑल द फोर्सेस. आता इक्वेट करण्यासाठी आपण काय केलं, इक्वेट करत असताना आपल्याला माहिती आहे की सेंटरकडे कोणता, टुवर्ड द सेंटर कोणता फोर्स लागतोय, टुवर्ड द सेंटर आपल्याला माहिती आहे. सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला एक फोर्सची गरज असते, mv² डिवायडेड बाय r, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स, विच इज इक्वल्स टू, कोण प्रोव्हाइड करतं, आतल्या साईडला फोर्स आहे n cos थिटा, बाहेरच्या साईडला फोर्स आहे n sin थिटा. ओके, सो याच्यामुळे काय लिहिता येईल, n sin थिटा मायनस fs cos थिटा. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, नेक्स्ट इज टोटल डाउनवर्ड फोर्स इज mg, so which should be equals to total upward force, that is n cos theta plus fs sin theta. So equation number 2. And for minimum velocity we are taking this frictional force, which is equals to mu into n. Okay, equation number 3. Now divide equation number 1 by equation number 2. Okay, so काय मिळेल, mv² divided by r divided by mg, which is equals to n sin theta minus fs cos theta divided by n cos theta plus fs sin theta. ओके, दिस यम से यम कॅन्सल, म्हणजे काय मिळालं, v² डिवायडेड बाय rg. अँड नाव पुट द व्हॅल्यू ऑफ fs. सो काय आलं, n sin theta minus, what is value of fs, it is mu s into n cos theta divided by n cos theta plus mu s into n sin theta. ओके, हे झाले सर्व व्हॅल्यूज. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण पाहूया की या सर्वांमधून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून काय करा, n cos theta कॉमन काढून घ्या. तर काय मिळेल, विच इज इक्वल्स टू, इकडनं जर आपण n cos theta कॉमन काढला, n cos theta, आणि डिनॉमिनेटर मधूनही काय कॉमन काढला, n cos theta, तर काय मिळेल बघा, न्यूमरेटर मध्ये काय शिल्लक राहील, n इकडनं बाहेर निघाला, म्हणजे इथं फक्त काय शिल्लक काय राहिला, साइन थिटा. बट इथे कॉस थिटा नव्हता, म्हणून याला काय करायला लागेल, याला डिवाइड करायला लागेल कॉस थिटाने, प्लस इकडे n cos थिटा कॉमन काढलाय, सो इथे काय राहील आपल्याकडे, मायनस म्यू एस डिवायडेड बाय, इकडे n cos थिटा कॉमन काढला म्हणून इथे राहिला 1 प्लस इकडे काय राहिला, म्यू एस साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा. ठीक है, चलो अभी ये हो गया, n cos थीटा से n cos थीटा कैंसिल, सो साइन थीटा बाय कॉस थीटा इज tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. आता या 20, हा rg इकडे डिवाइडला आहे, हा rg जर इकडे आपण घेतला तर तो जाईल मल्टिप्लायला, सो काय येईल, सो v² इज इक्वल्स टू rg इन ब्रॅकेट tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. So which is equals to, v is equals to under root rg tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. Okay, so this is value of
दिस इज व्हॅल्यू ऑफ लोअर स्पीड लिमिट. ओके, जो लोअर स्पीड लिमिट आहे त्याची किती व्हॅल्यू असणार आहे, RG tan थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस tan थिटा. बट यामध्ये एक केस आहे, केस फर्स्ट. आता इथे जर तुम्ही पाहिलं tan थिटा आणि म्यू एस, इकडे म्यू एस इज इक्वल्स टू काय असेल, tan थिटा. तर हा न्यूमरेटर काय होऊन जाईल, 0. त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो की V mean is equals to what, which is equals to 0. So this is expression for minimum or the lower speed limit. Okay, not minimum, it is lower speed limit along banked road. Okay, so next आपण पाहूया की अप्पर स्पीड लिमिट काय असते. ओके, आता अप्पर स्पीड लिमिट पाहण्यासाठी आता परत काय होणार, ओके. आता अप्पर स्पीड लिमिटमध्ये काय आहे की जर ही इथं काय आहे की जी आपली स्पीड होती कोणती, मॅक्झिमम सेफ्टी स्पीड किती होती, मॅक्झिमम सेफ्टी स्पीड अंडर रूट RG tan थिटा. जर आपली वेलॉसिटी काय असेल, अंडर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड पेक्षा, मोस्ट सेफ स्पीड पेक्षा जर आपली वेलॉसिटी जास्त असेल, या केसमध्ये काय होणार आहे, या केसमध्ये जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे हा सेंट्रीफ्युगल फोर्स ग्रेटर असणार कोणापेक्षा, एन साइन थिटा पेक्षा. म्हणजेच सेंट्रीफ्युगल फोर्स कुठे ओढतोय, बाहेरच्या दिशेला, आणि एन कॉस थिटा कुठे ओढतोय, आतल्या दिशेला. म्हणजे इकडचा फोर्स जर स्ट्रॉंग आहे तर व्हेकल कुठे मूव्ह करण्याचा ट्राय करणार, बाहेरच्या दिशेला. जर व्हेकल बाहेरच्या दिशेला ट्राय करतं तर मोशनच्या अपोजिट दिशेला कोणता फोर्स लागतो, दॅट इज फ्रिक्शनल फोर्स. म्हणून आपण काय केलं, मग आता इथे काय येईल, फ्रिक्शनल फोर्स. फक्त डायरेक्शन काय होईल फ्रिक्शनल फोर्सची, चेंज होऊन जाईल. ओके, तर काय डायरेक्शन घेतली आपण फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन घेतली आतल्या याला. ओके, आतल्या डायरेक्शनला, रोडकडे. ठीक आहे, परत तीच डायग्राम, या डायग्राम मध्ये काय काय बघा, इकडे कोणता फोर्स लागतोय, खाली फोर्स लागतोय mg. इकडे कोणता फोर्स लागतोय, हा फोर्स लागतोय नॉर्मल फोर्स. ओके, इकडे हा रोड, हा अँगल काय आहे, हा अँगल आहे थिटा. त्यानंतर इकडे कोणता फोर्स लागतोय, Fs. हा थिटा असेल तर हा काय असणार, 90 मायनस थिटा. हा 90 मायनस थिटा तर हा थिटा. दिस इज 90 मायनस थिटा अँड दिस इज थिटा. बरोबर आहे. आता या सर्व थिटा कसे आले हे समजलेत. ओके, नाव आता या फोर्सेसला आपल्याला काय करायचंय, रिसॉल्व्ह करायचंय. बट त्याआधी तोच लिहिताना कसं लिहिणार, जर एक्झाम मध्ये आलं तर परत तोच फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला इज DADC. पहिल्यांदा डायग्राम, ॲझम्पशन, डेरिवेशन, कन्क्लुजन. ओके, या 4 स्टेपमध्ये आपण काय करणार, या 4 स्टेपमध्ये हे डेरिवेशन एक्सप्लेन करणार. ठीक आहे, सो नेक्स्ट, आता पहिले जर पाहिलं तर आता आपण सर्व फोर्सेस रिझॉल्व्ह करूया. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की जी मॅक्झिमम स्पीड लिमिट किंवा अप्पर स्पीड लिमिट आहे ती किती आहे, RG tan थिटा प्लस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस tan थिटा. ओके, याचा प्रूफ काय आहे, प्रूफ असा की आपल्याला माहिती आहे सगळ्या डाऊनवर्ड फोर्स किती लागतोय, डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू mg. सो टोटल अपवर्ड फोर्स, ओके, डाऊनवर्ड फोर्स किती आहे, ओके, डाऊनवर्ड फोर्स इज mg. आणि हा एफ एन कॉस थिटा मायनस Fs साइन थिटा असा येईल, बिकॉज हा डाऊनवर्ड आहे. ह्याला जर आपण वर घेतला तर काय होईल, मायनस. ठीक आहे, त्यानंतर टोटल सेंटरकडे फोर्स किती लागतोय, दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर टोटल सेंटरकडे फोर्स किती लागतोय, mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, n साइन थिटा प्लस Fs cos theta. This is equation number 2. And we know that for maximum safety speed, Fs is equals to, sorry, not maximum safety speed, upper speed limit, Fs is equals to mu s into n. This is equation number 3. Now divide equation number 2 by equation number 1. So mv square divided by r divided by mg, which is equals to n sin theta plus
fs cos theta divided by n cos theta minus fs sin theta. Okay, now put value of fs. So इधर m से m cancel, so काय मिळालं v square divided by rg which is equals to n sin theta plus mu s into n cos theta divided by n cos theta minus mu s into n sin theta. ओके, दोन्ही मधून आता कॉमन घ्या n cos theta. n cos theta जर कॉमन घेतला तर काय राहील n cos. ठीक आहे, तर आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून कॉमन घ्या n cos theta. n cos theta डिवायडेड बाय n cos theta. तर न्यूमरेटर मध्ये काय राहील, इथे n बाहेर निघाला म्हणजे काय राहील साइन थीटा बाय कॉस थीटा आणि इकडे प्लस इथून n cos थीटा कॉमन घेतलाय म्हणून इकडे काय राहील म्यू एस डिवायडेड बाय इकडे n cos थीटा कॉमन घेतला म्हणजे राहिला 1 परत मायनस n कॉमन घेतला तो राहील म्यू एस साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. म्हणजेच काय झालं हे दिस इज इक्वल्स टू इन कॉस थीटा तर कॉमन कॅन्सल झाला म्हणजे काय मिळालं दिस इज tan theta plus mu s divided by 1 minus mu s tan theta. ही व्हॅल्यू कशाची आहे दिस इज द व्हॅल्यू ऑफ v स्क्वेअर डिवायडेड बाय rg. आता हा rg इकडे डिवाइडला इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय म्हणजेच काय मिळालं सो v इज इक्वल्स टू अंडर रूट rg in bracket tan theta plus mu s divided by 1 minus mu s tan theta. So this is upper speed limit on banked road. ओके, बट या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं जर इथे या 1 ची व्हॅल्यू ओके सो mu s tan theta okay so this if this mu s tan theta is equals to 1 then ही डिनॉमिनेटर ची व्हॅल्यू काय होऊन जाईल 0. त्यामुळे आपण काय म्हणूया सो इफ डिनॉमिनेटर इज 0 then so mu s is equals to what 1 divided by tan theta. So mu s is equals to cot theta त्या वेळेला सो v2 will be infinity. v2 ची व्हॅल्यू काय होऊन जाईल इन्फिनिटी. सो जेव्हा mu s ची व्हॅल्यू असेल cot theta तेव्हा व्हॅल्यू ऑफ अप्पर स्पीड लिमिट विल बी infinity. Okay, so this is all about vehicle on banked road.